नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 9वी कुमार भारती यामधील प्रकरण 10वे यंत्रांनी केलं बंड याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे, फरक सांगा। यंत्राद्वारे केली जाणारी कामे आणि माणसाद्वारे केली जाणारी कामे यातील आपल्याला फरक लिहायचा आहे। पहिले लिहूया, यंत्राद्वारे विनाविलंब कामे होतात आणि माणसांद्वारे कामांना थोडा विलंब होऊ शकतो। दुसरा फरक लिहूया, यंत्राद्वारे कामे अचूक होतात, माणसाद्वारे कामात त्रुटी राहू शकते। तिसरा फरक लिहूया, होत असलेले काम माणसाच्या हिताचे की अहिताचे हे यंत्राला कळत नाही आणि होत असलेले काम माणसाच्या हिताचे आहे की नाही हे माणसाला कळते। चौथा फरक आहे, यंत्र आपल्या कामातून संस्कार निर्मिती करू शकत नाही आणि माणूस आपल्या कामातून संस्कार निर्मिती करू शकतो। अशा प्रकारे फरक लिहिला। आता पाहूया प्रश्न दुसरा, पाठात खाली यंत्रे कोणती कार्य करतात? यंत्र आणि कार्य हे लिहूया आपण। पहिलं यंत्र आहे रोबो फोन आणि त्याचं कार्य पाहूया, जो निरोप असेल तो ध्वनी मुद्रित करतो। दुसरं पाहूया, यंत्रमानव आणि त्याचं कार्य आहे खाजगी कचेरीत काम करणे। तिसरं आहे सह्याजी आणि त्याचं काम आहे सह्यांची हुबेहूब नक्कल करणे। आता प्रश्न तिसरा आहे, दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेली भाकिते। पहिलं भाकीत आहे, यंत्र मानवांना कधीही जगाचा ताबा मिळणार नाही। दुसरं, बाबांवर यंत्र मानवाचा अधिकार चालणार नाही। आणि तिसरं लिहूया, यंत्र मानवाचा मेंदू गणिती यंत्राचा असल्यामुळे आपण कुठे आहोत हे त्याला कळू शकेल। अशा प्रकारे प्रश्न तिसरा लिहिला आहे। आता प्रश्न चौथा पाहूया, खालील शब्दांची विशेष शोधा व लिहा। पहिला आहे उद्गार दिलेला आहे, त्याचं उत्तर आपल्याला लिहायचे उद्धट। दुसरं मनुष्य सदृश यंत्र, तिसरं हुबेहूब नक्कल आणि चौथं आहे परिपूर्ण मनोव्यापार। आता प्रश्न पाचवा पाहूया, खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा। आपल्याला अ गट आणि ब गट दिलेले आहे। आता आपण त्यांची उत्तरे पाहूया। जोड्या लिहूया, हकालपट्टी करणे, त्याचं उत्तर आहे हाकलून देणे। दुसरं आहे स्तंभित होणे, त्याचं उत्तर आहे आश्चर्यचकित होणे। तिसरं आहे चूर होणे, त्याचं उत्तर आहे मग्न होणे। आणि शेवटचं आहे वटणीवर आणणे, त्याची जोडी आहे योग्य मार्गावर आणणे। अशा प्रकारे आपल्याला जोड्या आणि त्यांची उत्तरे दिलेली आहेत। आता पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न 6वा आहे, खाली काही शब्दांची यादी दिली आहे, त्यातील शब्दांचे उपसर्ग घटित व प्रत्यय घटित शब्द असे वर्गीकरण करा व लिहा। आता पाहूया आपण याचं वर्गीकरण। त्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा। आपल्याला हे शब्द दिलेले आहेत आणि आपल्याला त्याचं वर्गीकरण करायचं आहे। उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्द अशा दोन गटात त्याचं वर्गीकरण करायचं आहे। चला तर मग पाहूया त्याचं उत्तर। उपसर्ग घटित शब्द, त्यामध्ये येणारे शब्द आहेत अवलक्षण, दरमहा, नाराज, निर्धन, दररोज, बिनतक्रार आणि प्रतिदिन। आणि इकडे प्रत्यय घटित शब्दामध्ये लिहूया, भांडखोर, दांडगाई, पहारीकरी, पंचनामा, विद्वत्ता, गावठी आणि दगाबाज। अशा प्रकारे वर्गीकरण आपल्याला लिहायचं आहे। आता पाहूया आपण प्रश्न 7वा, स्वमत, त्यामधील अ आहे, तुमच्या मते माणसाला यंत्र हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकेल का? सोदाहरण स्पष्ट करा। आणि त्याचं उत्तर पाहूया। अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहून दिलेलं आहे। सर्वच काही वाचून दाखवत नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल। या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहून घ्या। सविस्तर उत्तर तुम्हाला येथे दिलेलं आहे। आता पाहूया यामधील पुढचा आ प्रश्न, मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्र करू लागली तर कल्पनाचित्र रेखाटा। आणि याचंही उत्तर तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेलं आहे। व्यवस्थित पाहून वहीत लिहून घ्या। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा। आता आपल्याला भाषाभ्यास मधील प्रश्न पाहायचा आहे। खाली दिलेली उदाहरणे वाचा, त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा।
यासाठी आपल्याला ही 8 उदाहरणे दिलेली आहे आणि त्याची प्रत्येकाची तुम्हाला उत्तरे दिलेली आहे. भाषाभ्यासमध्ये हा अभ्यास आहे, तो व्यवस्थित लिहून घ्या. सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे, ती पाहून लिहून घ्या. हा स्वाध्याय आपला येथेच संपलेला आहे. परत भेटू नवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जाता जाता एक लाईक करायला विसरू नका.